म्हणजे प्रेयर फॉर नो इयर. म्हणजे प्रार्थना बेहरे. प्रेयर फॉर नो इयर. माय गॉड, काय छान ड्रेस आहे माझा, है ना? तुझा पण छान ड्रेस आहे. ओके, मला कोणी दिला ड्रेस माहिती आहे का? यु नो दॅट गाय, व्हॉट इज दॅट नेम? आय डोंट. मनीष मल्होत्रा. ही दिला मला त्याने. अच्छा, म्हणजे मनीष मल्होत्राने गिफ्ट दिला का यांना? नाही, हिने 2 भगुला आणि 1 कुकर वरती हा ड्रेस घेतलाय त्याच्याकडनं. साइड बिझनेस आहे हिचा. Shut up, okay? What is this bhagula and cooker, all that? Yeah. Why are you hot touching? हे बघ, तू कशाला आलीस भाग घ्यायला? मग? आम्ही कशाला आलोय मग? मला पण आमच्या गावात मिस वर्ल्ड म्हणते. प्लीज, तुला मिस वर्ल्ड म्हणत नाही, मिस वर्ड म्हणतात. तुझा पसाराच एवढा आहे. My God. तरी बरं, आज जरा व्यवस्थित लिपस्टिक वगैरे लावून आली आहेस, नाही तर केस सोडल्यावर बघायचं हिला. माय गॉड, ऑल दॅट पारंब्या इज देअर अँड आय एम लोमकळी देअर. माझ्या पारंब्या हिने केस मोकळे सोडले ना, तर संजय दत्त दिसती. संजय दत्त नाही तर काय असं सगळं. शांत बसा, गडबड करू नका. तर आज या सौंदर्यवती या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल खूप आनंद व्यक्त करतो. पण तुम्ही म्हणजे ज्याला म्हणतो आपण हिंदीमध्ये का दिल और जिगर थांब के बैठिएगा, आता तुम्हाला सगळ्यांना टफ फाईट देण्याकरता या ठिकाणी आमंत्रित करतो आमच्या गावातली सगळ्या टॅलेंटेड पोरगी. तर स्वागत करूया रिंकूचा. जोरदार टाळ्या. ए आने बुलेट आणि चष्मा घे. आणि हा 4 आणे वाटतोय मला तर. कोण आहे तुम्ही? कोण आहे तू? आर्ची. कोण? आर्ची. फरशीचा तुकडा पण तुझ्यापेक्षा मोठा राहतो. आर्ची. ए जास्त शहाणपणा करायचं काम नाही. ए सांगून ठेव रे मंग्या. म्हणजे 1 मिनिट, तू मंग्या? म्हणजे मला प्रश्न पडलाय, म्हणजे जी मराठीनं कसं अलबत्या गलबत्या आणलं तसंच लहान मुलांसाठी सैराट आणलं का काय आता? तात्या, मी पण इथं सहभाग घ्यायसाठी आले म्हटलं. Oh my God, Chintu! This is not a school competition, okay? This is a world toothpaste. Beauty contest. तेच आहे मी. माझा ना समाजाला फार उपयोग होणार आहे. मीच होणार आहे ब्युटी क्वीन. तू फार तर 5चा कॉइन होऊ शकतीस. ब्युटी क्वीन. तू बस रे मंग्या. तर असू द्या काय? मंग्या यार 2 नांग्याकडे असे मारीन ना. My God, 2 नांग्या काढून अशी मारेन. सॉरी. तर आता मी डायरेक्ट येणार आहे मंजुळ गाणे साहेब यांच्याकडे. का स्पर्धेला आपण सुरुवात करायला पाहिजे सर, तुम्हाला काय वाटतं? खरं. आणि आता स्पर्धेची वेळ झालेलीच आहे. मुळात स्पर्धा ही नेहमी आयुष्यामध्ये असतेच. जन्माला आल्यापासूनच स्पर्धा सुरू होते आपली. मी काही इथे प्रश्न विचारणार आहे आणि सौंदर्याच्या स्पर्धेमध्ये काही टॅलेंटचे प्रश्न असले पाहिजेत. म्हणून मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो. बघा आता त्याचे योग्य उत्तर कोण देते. ओके. सौंदर्य म्हणजे चेहऱ्याशी रिलेटेड काही प्रश्न आहेत. तेजाज्ञा. कोण? तेजाज्ञा जिकडे आहे. तुमचा काय असा ब्रँड आहे का वेगळा? तुम्ही तेज धमे. तेज धमे.
म्हणजे तेजस्विनी धमाळे. अच्छा मग धमतेजी कसं वाटलं असतं. सजेशन चांगलं आहे सर. तर तुमच्यासाठी प्रश्न आहे पुढे तुम्ही थोडं धमतेचे भारी होतं ना. गवस बाकीचे तुमच्यासाठी प्रश्न आहे. हो सर. सौंदर्य फार महत्वाचं आहे तर मुरुमांवर काय उपाय केला पाहिजे. मुरवांवर उपाय करण्यासाठी त्यावर डांबर टाकावा आणि त्यावर रोलर ठेवावा. नाही माणूस मरल तो. चेहऱ्यावर जर मुरुम असतील तर त्याच्यावर डांबर टाकणार का आपण. बाजूला तुम्ही मधल्या ज्या मॅडम आहेत तुम्ही पुढे या. मी हा या. अच्छा तुम्हाला मी आता काही प्रश्न विचारेन सौंदर्याचे. तुम्ही पण बागेतला याच्यामध्ये. हा विचार ना. मला आता सांगायला आवडेल की आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यानंतर आता हिवाळा येईलच बाबा. तर आर्द्रता ह्या आर्द्रतेचा आपल्या शरीरावर चांगला आणि वाईट काय फायदा होतो. नाही वाईट नाही चांगलाच होतो. आर्द्रतेचा हा त्याचं काय. आर्द्रता तुम्ही जर चहामध्ये टाकला ना तर मस्तच लागते चहा. म्हणजे सर्दी खोकला पडसं सगळं दूर होतं. मी कधी बाजारात गेले ना कोथिंबीर आणलं का तिला म्हणतो आर्द्रता टाकी जरा एवढं काय जरा दिलं होते तुझं. आर्द्रता चांगलं. ते अद्रक राहता अद्रक ते आर्द्रताबद्दल बोलतो. तुम्ही म्हणता ते अद्रक. येस बहुतेक मी होणार क्वीन. या फारड भाई. अरे काय करू. किती डिस्गस्टिंग बाई आहे ही. नाही तर काय म्हणजे काय. चांगलं दिसते म्हणते. तुम्हाला मी प्रश्न विचारतो. बघा आता सौंदर्याशी रिलेटेड आहे. वांगाची डाग घालवण्यासाठी काय करावं. वांग धुवून घ्यायचं आणि तरी पण डाग जात नसतील तर मग वांग्याचं साल काढून टाकायचं. नाही चेहऱ्यावर जर वांगाचे डाग असतील तर काय करायचं. ते डिपेंड करतं की तुम्ही ते वांग कसं खाता. म्हणजे असं खाल्लं तर डाग नाही येणार आणि असं खाल्लं तर डाग येतील चेहऱ्यावर. घ्या गाडी रिवर्स घ्या. काय झालं. बहुतेक जिंकते मी. सगळ्या कॉस्ट्युम मध्ये दात तिथे फार उठून दिसत आहेत. तुम्ही आर्ची तू आता मला सांग डाएट म्हणजे काय. त्या ऑर्केस्ट्रामध्ये असतात दोघे घेतात डाएट. जा माग. डुएट सॉन्ग वेगळं डाएट म्हणजे. काही बोलते कधीपासून. हो ना चला आता मी तुम्हाला काही आणखीन वेगळे प्रश्न विचारणार आता जेणेकरून तुम्हाला बाबा त्याच्यामध्ये कळावं आम्हाला की एक समाजामध्ये जेव्हा तुम्ही सौंदर्यवती म्हणून बाहेर जाणार नंतर त्यावेळेला तुमचा सर तुम्ही डायरेक्ट विचारलं तरी चालेल. तसं काही संडेला काय करताय अण्णा. घ्या बाबा सर. तुम्ही जरा थांबा. या तुम्ही पुढे या पहिल्यांदा. तुम्हालाच प्रश्न विचारू संडे पुढे या. या या, फारड भाई, फारड भाई, पुढे या. पुढे या. अगं देवा काय कसं चालतं. खूप विचार करून उत्तर द्या कारण ह्याच्यावरती ठरणार आहे की कोण जिंकणार आता ह्या राऊंडवर. तुम्हाला जर 1 करोड रुपये दिले हा तर तुम्ही काय कराल. 1 करोड रुपये मला दिले तर काय करायची गरजच काय मला. मी तर असं एन्जॉय करेन नुसती.